नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रदीप रावसाहेब या युट्यूब चॅनलवर, जिथं आपण गणिताला एकदम सोपं करून टाकतो. यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडला. धरण 90% जास्त भरलं. बाजारात सध्या डिस्काउंट सेल चालू आहे. वस्तूवर भरपूर सूट मिळून आपल्याला त्या वस्तू मिळत आहेत. अमुक एका बँकेमध्ये पैसे गुंतवल्यावर 15% व्याजदर मिळतोय. मी कोणत्याही परीक्षेत 100% यशस्वी होणार. अमुक एका परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी 55% गुण आवश्यक आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी येणारे आहेत ते म्हणजे टक्के टक्के आणि टक्के. म्हणजे शेकडेवारी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक व्यवहारामध्ये या शेकडेवारीचा आपल्याला उपयोग होतोच. पण जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये या शेकडेवारीवर प्रश्न विचारले जातात. आणि व्यावहारिक गणित म्हणजेच फायनान्शियल लिटरसी जी आहे या सगळ्यांचा पाया पाहिला तर तो शेकडेवारी आहे. कारण नफा तोटा असू द्या, बँक सरळ व्याज असू द्या, सूट कमिशन रिबेट असू द्या, या सर्वांमध्ये शेकडेवारी ही लागतेच. ज्याचं शेकडेवारीवर कमांड आहे त्याला पुढचे घटक काहीही अवघड नाही. म्हणून पहिल्यांदा शेकडेवारी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये ज्याला शेकडेवारीबद्दल काहीच माहित नाही तिथपासून तर एमपीएससी यूपीएससीला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत तिथपर्यंतचा प्रवास आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि तुमच्या कमेंट्सची तर मी नेहमीच वाट पाहतोय. चला तर मग सुरुवात करूया शेकडेवारीला. सुरुवातीला समजून घेऊया शेकडेवारी म्हणजे काय. व्हॉट इज पर्सेंटेज. नाम में क्या है, नाम में ही सब कुछ रखा है. शेकडेवारी यात आलाय शेकडा. पर्सेंटेज यात आलाय सेंट. सेंट म्हणजे 100. शेकडा म्हणजे पण 100 आणि सेंट म्हणजेच सेंचुरी 100. आणि वारी म्हणजेच काय, प्रमाण, की त्याचा रेट किंवा त्याचा प्रपोर्शन. शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांकच आहे की ज्याचा छेद नेहमी 100 असतो. आणि नावातच दिसते इथं आपल्याला पर्सेंट म्हणजे प्रत्येक 100ला, फॉर एव्हरी 100 म्हणजेच प्रत्येक 100 साठी जी आहे ती म्हणजे शेकडेवारी. शेकडेवारीलाच गणितामध्ये शतमान किंवा प्रतिशेकडा किंवा टक्केवारी असं देखील म्हटलं जातं. चला पाहूया पुढे. त्याचं एक सोपं उदाहरण पाहूया. सुरुवातीला एका वर्गात 100 मुले आहेत आणि 15 मुलं अनुपस्थित म्हणजे ऍबसेंट आहेत. देर आर 100 स्टुडंट्स इन अ क्लास अँड 15 आर ऍबसेंट. दॅट मीन्स 15% आर ऍबसेंट. म्हणजे पहा, 100 पैकी 15 जण ऍबसेंट आहेत. 100शी तुलना केलेला अपूर्णांक त्यालाच आपण शेकडेवारी म्हणतो. त्या 15लाच आपण म्हणतो 15%. आता दरवेळी छेद 100 लिहिणं शक्य नाही म्हणून आपण टक्के या चिन्हाचा वापर करतो. त्यालाच आपण पर्सेंट असं म्हणत असतो. हे टक्केचं जे चिन्ह आहे हे व्यवस्थित लिहायचंय. काही जण असे टिंब देतात फक्त, तर हे देखील चुकीचं आहे. काही जण अगदी मोठे मोठे भोपळे काढतात, हे देखील चुकीचं आहे. पर्सेंटचं चिन्ह देत असताना ते प्रपोर्शन मध्येच 2 झिरो दिले गेले पाहिजे. हे झाले पर्सेंट. भूगोलामध्ये आपल्याला असं एक चिन्ह दिसतं आणि आपल्याला वाटतं अरे इथे 2 झिरो हे चुकून छापले गेले की काय, तर हे प्रति 100 नाही तर हे प्रति 1000 काउंटिंग असतं. त्यामुळं हा वेगळा पॉइंट आहे. आणि आपण जे शिकत आहोत ते म्हणजे पर्सेंटेज म्हणजे प्रत्येक 100साठी. म्हणजे जेव्हा कधी पर्सेंटचं चिन्ह असेल त्याचा अर्थ समजून घ्यायचा की तो 1/100 आहे. लक्षात आलं असेल की पर्सेंटेज कशाला म्हणायचं. त्यातलं महत्वाचं 100चा 1% हा 1 असतो. 100चे 15% म्हणजे 15 असतात. 100चे 70% 70% म्हणजे 100 पैकी 70 असतात. नेहमी तुलना करताना आपल्याला सोपं जावं म्हणून आपण ती 100 अशी करत असतो. म्हणजे शेकडेवारीमध्ये कंपल्सरी छेद किती येणार आहे, 100 येणार आहे. याचं रिडिंग 15%, 15% किंवा शेकडा 15 या पद्धतीने आपण याचं वाचन करत असतो. पाहूया पुढे. पुढे आहे शेकडेवारीचं अपूर्णांकामध्ये रूपांतर. पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. तर आता पहिल्यांदा एक पर्सेंट घेऊ आपण. 25% आहे. 25% म्हणजे आताच सांगितलं पर्सेंट म्हणजे छेद 100. आता 25/100 हेच आपण दशांश अपूर्णांकातही लिहू शकतो. छेदात 2 शून्य म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक येणार म्हणजेच हे 0.25 होणार. मग 25/100 याला जर आपण समान संख्येने भाग दिला, न्यूमरेटर डिनॉमिनेटर अंश आणि छेदाला समान संख्येने भागलं तर 25 1 25 25 4 100 तोच अपूर्णांक होतो 1/4. 1/4चा अर्थ काय, एक जर पूर्ण असेल आणि त्याचे जर 4 समान भाग केले तर त्यापैकी एक भाग हा म्हणजेच काय आहे, पाव भाग आहे. यालाच आपण क्वार्टर असं म्हणतो. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे आहे 50%. तर 50% म्हणजेच काय, 50/100. यालाच दशांश अपूर्णांकात आपण 0.50 लिहू शकतो. त्या 50/100 50/100 ला समान संख्येने भागलं तर 51 जा 50 52 जा 100 म्हणजे 1/2 झाला.
थोडक्यात काय, एका पूर्णाचे जर आपण समान 2 भाग केले, त्यातला एक भाग घेतला, तो म्हणजेच किती झाला, अर्धा झाला. आणि अर्ध्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हाफ. या हाफ म्हणजेच आहे 1/2, म्हणजेच दशांश अपूर्णांकात आहेत 0.50, म्हणजेच आहेत ते 50/100 आणि म्हणजेच ते आहेत 50%. पुढे आहेत 75%, म्हणजेच काय 75/100 छेदात 2 शून्य, म्हणजे हे होणार 0.75. हे 75/100 याला जर आपण समान संख्येने भागलं तर 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3/4 असा तो अपूर्णांक होतो. म्हणजेच एका याचे समान 4 भाग केले, छेद सांगतो किती भाग केले, अंश सांगतो त्यातले किती भाग घेतले, आणि यातले 3 पार्ट्स घेतले आपण, तर हा झाला 3/4. यालाच म्हणतो आपण पाऊण, म्हणजेच 3/4. म्हणजे आपल्या इथे लक्षात आलं, 25% काढायचे म्हणजेच काय, त्याचा पाव भाग काढायचा असतो. 50% काढायचे म्हणजेच काय, त्याचा अर्धा भाग काढायचा असतो. 75% म्हणजेच काय, त्याचा पाऊण म्हणजेच 3/4 भाग काढायचा असतो. हे झालं शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर. कधी कधी वेगळा पर्सेंट देखील आपल्या समोर येतो, पाहूया. तो म्हणजे कधी कधी असा अपूर्णांक येतो 12.5%, 12.5%. जेव्हा कधी असा अपूर्णांकानंतर पर्सेंटचं चिन्ह येईल, त्यावेळेस पहिल्यांदा त्या अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. 12 to the 24 + 1 25/2. आणि इथे पर्सेंट म्हणजे छेद 100. आता याचा परत छेद 100 लिहिल्यावर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. मग त्यावेळेस काय करायचं, गुणिले 1/100 असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आता जेव्हा कधी गुणाकार असेल आणि 2 अपूर्णांक असतील, तेव्हा खालचे वर्सेस वरचे, म्हणजे छेद विरुद्ध अंश, यातला कोणाचाही अंश कोणाच्याही छेदाला भाग देऊ शकतो, किंवा दोघांनाही आपण समान संख्येनं भागू शकतो. पण हे कधी, जेव्हा गुणाकार असेल तेव्हाच. इथे जर बेरीज, वजाबाकी, भागाकार आले तर मात्र आपण असा भाग देऊ शकत नाही. इथे पहा 25 एके 25 आणि 25 चोक 100 असा आपण भाग देऊ शकतो. म्हणजेच हे वर काय राहिले आता न्यूमरेटर मध्ये 1 गुणिले 1 1 आणि खाली राहिले 2 4 8. म्हणजेच या अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर झालं 1/8. चला जाऊया पुढे. पुढे आहे अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर, फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. ते 3/5 आहे. तर याचं पर्सेंटेज मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपल्याला याचा छेद 100 केला पाहिजे. छेद 100 करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या 5ला कशाने गुणल्यावर छेद 100 होईल, याला 20 ने गुणल्यावर होईल. तर मग न्यूमरेटरला अंशाला पण 20 नेच गुणायचं आहे. 20 त्रिक 60 आणि 20/5 100, म्हणजे 60/100, म्हणजेच हे झाले 60%. हा झाला एक प्रकार. किंवा शॉर्टकट मध्ये तुम्ही याचेच जर पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचं असेल तर सिम्पली याला जर 100 ने गुणलं, आता 100 ने गुणताना पहा 100ला छेद काही नाही, म्हणजे छेद 1 असणार आहे. इथे 5 ने आपण 100ला भाग देऊ शकतो. 5 एके 5 आणि 5 20 100, 20 त्रिक झाले 60 आणि हे आहेत 60%. दोन्ही मेथड आहेत, त्यापैकी जी सोपी वाटेल ती तुम्ही फॉलो करा. ती झटपट उत्तर देणारी आहे, त्यामुळे ती वापरली तरी चालेल. 1/3, तर आता इथे आपण दुसरी पद्धत वापरू. 1/3 ला आपण डायरेक्ट 100 ने गुणणार. 100 ने म्हणजे 100/1 ने गुणणार आहोत. इथे काय होणार आहे, हे 100/3 होणार आहे. हे नेहमी पाठ असू द्या, जेव्हा कधी 100ला 3 भागिले येतो तेव्हा त्याचं पूर्णांकात उत्तर येत नाही. त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच उत्तर काढावं लागतं. म्हणजे 3 33 99 आणि 100/3, म्हणजेच हे 33.1/3% असं याचं रूपांतर होतं. दशांश अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर आपल्याला माहित आहे की हे 33.3 आणि हा 3 रिकरिंग असतो. किती वेळा पुढे येतो, त्याला पूर्ण भाग जात नाही. चला जाऊ पुढे. पुढे आहे एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि याचं आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचंय. त्याला 5 त्रिक 15 आणि 3 18/5. आता याचं अपूर्णांकाचं आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काय करणार, 18/5 लाच आपण 100 ने गुणणार. 100ला छेद काय नाही, म्हणजे 1 असणार आहे. इथं आता 5 ने आपण 100ला भाग देऊ शकतो, कारण मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. त्यामुळे कुणाच्याही छेदाने कुणाच्याही अंशाला आपण भाग देऊ शकतो, जर गुणाकाराचं चिन्ह असेल तरच. दिव्या भाग 5 एके 5 5 20 100 आणि हे झाले किती 18 दुने 36 आणि हे 0, 360%. पर्सेंटेज 100 पेक्षा जास्त येऊ शकतात का? हो, येऊ शकतात. कसं पहा, मी 100 रुपये बाजारामध्ये गुंतवले, बँकेमध्ये गुंतवले आणि मला बँकेकडून 50 रुपये एक्स्ट्रा मिळाले. म्हणजे माझा फायदा किती झाला, 100च्या निम्मा फायदा झाला, म्हणजे 50% फायदा झाला.
मी 100 रुपये मार्केटमध्ये गुंतवले आणि मला 100 रुपये परत त्यावर जास्तीचे रिटर्न मिळाले, म्हणजे 200 रुपये टोटल मिळाले. 100 वर 100 रुपये फायदा झाला, म्हणजे 100% फायदा झाला. पण समजा मी 100 रुपये बाजारात गुंतवले आणि मला मिळाले 300 रुपये, म्हणजे माझे 100 प्लस 200 एक्स्ट्रा मिळाले, तर मला झालेला फायदा किती आहे? 200% फायदा झाला. म्हणजेच पर्सेंटेज हे 100 पेक्षाही जास्त असू शकतं, त्यामध्ये गडबडून जायचं काहीही कारण नाही. चला पाहू पुढे. पुढे आहे दशांश अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर, म्हणजे डेसिमल्सचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन. खूप सोपं आहे. पॉईंट नंतर 2 अंक आहेत, म्हणजे छेदामध्ये 2 शून्य, 25/100, म्हणजेच हे झाले 25%. सुरुवातीला पण पाहिलं आपण आहे 0.75 म्हणजे 75/100, म्हणजेच हे झाले 75%. आणि 1.5, आता 1.5 मध्ये आपल्याला डिनॉमिनेटरला 100 लिहिण्यासाठी इथं 2 घरच नाहीये, मग आपण इथं एक 0 ऍड करूया, म्हणजेच हे होतील 150/100, म्हणजेच हे झाले 150%. या कन्व्हर्जनवर सुद्धा काही प्रश्न असतात, ते सुद्धा आपण सहज सोडवू शकू. आता पाहूया पुढे. पुढे पाहिजेत आपल्याला खूप महत्वाचे पर्सेंटेज की ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर पहिला आहे पहा 12.5%, म्हणजेच हे काय असणार? 12.5/100. यातलं जर दशांश चिन्ह काढून टाकलं तर एक घर उजवीकडे जाणार. 100 मध्ये दशांश चिन्ह असतं इथं शेवटी, आणि हेच आहे 100.0 असे लिहिले तर या 100 मध्ये काही फरक पडला का? अजिबात नाही पडला. इथे दशांश चिन्ह एक घर उजवीकडे, इथं सुद्धा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे, हे होणार 125/1000. हा 125चा पाढा खूप महत्वाचा आहे. खूप प्रश्न झटपट सुटतात जर 125चा पाढा आपला पाठ असेल तर. तो आहे 125 1 125, 125 2 250, 125 3 375, 125 4 500, 125 5 625, 125 6 750, 125 7 875 आणि 125 8 1000. हा पाढा पाठच असला पाहिजे. त्याचं कारण पहा, हा 125चाच पाढा नाही, हा 12.5चा पण पाढा आहे. 12.5, 25, 37.5, 50.0, 62.5, 75, 87.5 आणि 100. म्हणजे 12.5 100 होतात, 125 8 1000 होतात. इथेच पहा भाग देताना सोपं होणार आहे आपल्याला. 125 1 125, 125 8 1000. पुढे आहेत 25%, म्हणजेच 25/100, म्हणजेच हे 25 1 25, 25 चौक 100. हे आहेत 50%, म्हणजेच काय? 50/100, 50 1 50, 50 2 100. आणि 75%, म्हणजेच 75/100, म्हणजेच हे आहेत 25 3 75, 25 चौक 100. जेव्हा कधी 75% काढायचे तुम्ही डायरेक्ट 3/4 निघूनलं तरी देखील काम होणार आहे. 50% काढायचे, दिलेल्या संख्येचा हाफ करा. 25% काढायचंय, 1/4 ने गुणा. 12.5% काढायचे, 1/8 ने गुणा, कारण 12.5 म्हणजे 100चा 8वा भाग आहे. चला पाहूया पुढे आता. आणि सुरुवात करतोय आता अत्यंत सोप्या प्रश्नापासून तर एमपीएससी यूपीएससीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापर्यंत. 30 प्रश्न आपण घेणार आहोत. 30ही प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे आहेत. प्रत्येक प्रश्न वेगळ्या टाईपचा आहे आणि आपल्याला वेगळं काहीतरी शिकवणार आहे. आणि याच प्रकारांमधून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत. यात एकही टाईप मी सुटू दिलेलं नाहीये, प्रत्येक टाईपवर उदाहरण घेतलंय. सुरुवात करूया सोप्या उदाहरणापासून. 1200चे 12% किती? व्हॉट इज 12% ऑफ 1200? तर यामध्ये काय करायचं? हे 1200 चा ची छे आलं की ते समजायचं गुणिले चिन्ह आहे, आणि 12% म्हणजेच काय? 12/100 आहे. त्याला छेद काही नाही, म्हणजे 1 आहे. हा 1 मी मुद्दाम लिहितो की आपलं अंश छेदामध्ये कन्फ्युजन होऊ नये. आता खालचे विरुद्ध वरचे, कुणी कुणाला इथं चेक देऊ शकतं. इथले हे टॉय टॉय गेले, हे टॉय टॉय गेले, राहिले काय? 12 गुणिले 12, छेदात काहीच नाही. 12 12 होतात 144, म्हणजेच 1200चे 12% आले 144. दुसरा प्रश्न आहे 150चे 11%, 11/100. त्याला छेद काय नाही, म्हणजे 1 लिहिला मी. आता इथे पहा, हा एक 0 0 कॅन्सल झाले. छेदातल्या 10ला आणि 15ला आपण भाग देऊ शकतो, पण छेदामध्ये जर असे 10 100 शिल्लक राहत असतील तर ते राहू द्यायचे तसेच. का? त्याचा फायदा पुढे कळेल आपल्याला. 15 गुणिले 11 केले, 15 150 आणि 15 होतात 165. छेद हे 10, छेद 10 तसेच ठेवल्यामुळे काय झालं? 10ने भागणं म्हणजेच काय? दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकवणं, म्हणजेच हे होणार आहे 16.5. म्हणजेच 11% ऑफ 150 किती आले? 16.5 आले. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 3.
तो आहे 288 चे 62.5% बरोबर किती? व्हॉट इज 62.5% ऑफ 288? हे 288 आहे आणि याचे आपल्याला काढायचे आहेत 62.5%. आता पहा इथे 288 मल्टिप्लाइड बाय 62.5 हे असेच लिहिले आणि पर्सेंट म्हणजेच काय? छेद 100 येणार आहे. आता 100ला इथं 100.0 लिहिलं, काय बिघडलं? काही नाही बिघडलं. आता पहा हे 288 गुणिले हा एक पॉईंट उजवीकडे गेला तर हे होतील 625 आणि हे होतील 1000. पहा इथं 125चा पाडा आता इथे कामाला येणार आहे, त्यामुळे 125चा पाडा आपला पाठ असला पाहिजे. 125 5 625 आणि 125 8 1000. आता राहिलं काय? 288 हे 5 आणि हे खाली राहिले 8. 288 छेद काय नाही म्हणजे 1 आहे. 8 ना आपण ह्या 288 ला भागूया. 8 एके 8, 8 त्रिक 24 आणि 8 सक 48. फायनली काय राहिलं आपल्याकडे शिल्लक? 36 × 5, 36 गुणिले 5. 36 5 जार 180 होतात. 180 जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला हळूहळू प्रश्नांची लेवल आपण वाढवत नेणार आहोत आणि शेवटी आपण एकदम प्रो लेवलचे प्रश्न पाहणार आहोत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. 3 किलोग्रॅमचे 2.5% बरोबर किती ग्रॅम विचारले? व्हॉट इज 2.5% ऑफ 3 किलोग्रॅम? आता बघा किती ग्रॅम विचारले, त्यामुळे या 3 किलोग्रॅमचे मी ग्रॅम करून घेणार आहे. ते होतील 3000 ग्रॅम आणि त्याचे 2.5% काढायचे, ते इंटू 2.5% करायचे. ओके, आता हे झाले 3000 गुणिले 2 दुणे 4 आणि 1 5, 5/2 आणि पर्सेंट. अपूर्णांकाच्या पुढे पर्सेंट आला की तो 1/100 लिहून टाकायचा पुढे. त्याला छेद काय नाही म्हणजे 1 आहे. आता तिघ आहेत, गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे कुणाच्याही छेदाने कुणाच्याही अंशाला आपण भाग देऊ शकतो. हा 0 0 गेला, हा 0 0 गेला. राहिले काय? डिनॉमिनेटर मध्ये राहिला 2. त्या दोन्ही ह्या 30 ला पण भाग जाऊ शकतो. 2 1 जार 2 आणि 2 15 जार 30. आता वर काय राहिलं? फक्त 15 आणि 5 राहिले. 15 5 जा होतात 75, म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे? 75 ग्रॅम हे त्याचं उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न आहे. जाऊया हळूहळू आपण लेवल वाढवत नेणार आहोत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. 15% चे 25% किती? व्हॉट इज 25% ऑफ 15%? दोन्हीकडे पण टक्के आहे, त्याला नुसतं 15 समजायचं नाही. 15% चे म्हणजे गुणिले आणि 25% काढायचे आपल्याला. तर 15% म्हणजेच काय? 15/100 आहेत मल्टिप्लाइड बाय 25% म्हणजेच 25/100 आहेत. हे आपल्याला काढायचे. आता इथं हे 0 0 हे 0 0 कॅन्सल करायचे का? नाही. दोस्तीत कुस्ती करायची नाही. अंश विरुद्ध छेद आणि छेद विरुद्ध अंश असंच आपण भाग देऊ शकतो, कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. आता इथे भाग देऊया आपण. 25 एके 25 आणि 25 चोक 100. आता राहिले काय? 15/100 मल्टिप्लाइड बाय 4 राहिले इज इक्वल टू. आता इथे भाग देऊ शकतो पण छेदातले 100 आपण तसेच ठेवू. शेवटी आपल्याला पॉइंट देण्यासाठी हे कामाला येणार आहेत. आता 15/4 करायचंय आपल्याला, तर करूयात 15/4. तेव्हा आम्हाला भागाकार येत नाही का? हे का सांगताय? मुद्दाम सांगतोय. तर इथे पहा 4 त्रिक 12 राहिले किती? 3 राहिले. आता पुढे भाग द्यायला 0 इथे येतो. आपण म्हणतो पॉइंट द्यायचा आणि 0 घ्यायचा, पण हा 0 येतो कुठून? तर हे 15 म्हणजेच 15.00 असे कितीही 0 लिहिले तरी त्याला फरक पडणार नाही. मग आपण या पॉइंट नंतरचा 0 खाली घेत असतो, म्हणून इथे आपण भागाकारात पॉइंट देतो. आता 4 7 जार 28 राहिले इथे 2, हा परत पुढचा 0 आला आणि 4 5 जार 20 हे राहिले 0. आन्सर आलं 3.75. या 4 न या 15 ला भागल्यावर येतात 3.75. हे आले 3.75/100. आता 3.75/100 म्हणजेच आपल्याला पर्याय जे आहेत ते टक्क्यांमध्ये आहेत, म्हणजेच हे येणार आहे 3.75%, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. पी चे 62.5% बरोबर 75, तर पी बरोबर किती? 62.5% ऑफ पी इज इक्वल टू 75, देन पी इज इक्वल टू व्हॉट? आता पी चे 62.5% म्हणजेच काय? 1/100 इज इक्वल टू आहेत 75.
आता इथं याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करू याचं. p इंटू 62 दुने 124 आणि एक होतात 125/2 इंटू 1/100 इज इक्वल टू 75. आता इथे पहा काय करायचंय, ज्याची किंमत काढायची आहे त्याला एकटं पाडायचं, बाकी सगळं गबाळ जे आहे ते पलीकडे पाठवून द्यायचं. यांना पलीकडे पाठवताना याचं गाव बदललं की नाव बदलतं, इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले होतात. हे डायरेक्ट 125/2 ला तिकडे 2/125 लिहिलं तरी चालतं, पण आधी आपण स्टेप समजावून घेऊ. पुढच्या उदाहरणापासून डायरेक्ट करू. इथं फक्त p ठेवणार आहे मी, त्या दोघांना पलीकडे पाठवणार आहे. पलीकडे हे 75 आधीच आहेत. 125/2 इथं गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होणार आहेत. 125/2 1/100 सुद्धा इथं गुणिले पलीकडे गेल्यावर भागिले होणार आहेत. 1/100. आता भागिले म्हणजेच उलटून गुणिले असतात हे माहिती आहे आपल्याला. p इज इक्वल टू 75 मल्टिप्लाइड बाय हे होणार 2/125. हे पण गुणिले केल्यावर होतील 100/1. ओके, 75 ला छेद काय नाही म्हणजे 1 आहे. आता मात्र गुणाकाराचं चिन्ह, सगळे अपूर्णांक, अंश आणि छेद यांच्यामध्ये कुठेही युद्ध होऊ शकतं. चला भाग देऊया. 25×3 75, 25×5=125. त्या 5 ने 5×1=5, 5×20 100. राहिले काय 3, 2 आणि 20 राहिले. म्हणजेच p इज इक्वल टू आला 3, 2 आणि 20 यांचा गुणाकार. 3 दुने 6 आणि 6 दुने 12, 120. p ची व्हॅल्यू आलेली आहे 120, जो आहे पर्याय क्रमांक 1. कॅल्क्युलेशनवर आपली कमांड असली पाहिजे, कारण कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितामध्ये डिमांड. त्यामुळं हे कॅल्क्युलेशन जमत नसतील, वारंवार तयारी करा, याच्यावर आधी कमांड मिळवा. बाकी कोणतंही गणित मग अवघड जाणार नाही. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. स्टेप बाय स्टेप आपण काठिण्य पातळी आता वाढवत चाललेलो आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करायचं विसरला असाल लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखी सगळे घटक आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत, की ज्यामुळे आपल्याला हे घटक अत्यंत सोपे होणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. एका संख्येचे 2.5% म्हणजे 15 आहेत, तर ती संख्या कोणती? एक संख्या आहे, तिचे 2.5% बरोबर 15 आहेत. If 2.5% of a number is 15, 2.5% of a number is 15, what is that number? सोडूया. x into 2.5% म्हणजे 2.5/100 इज इक्वल टू आहे 15. आता यात 100 म्हणजे 100.0 आहेत. मग x into हे काय होणार आहेत 25/1000 होणार आहेत, इज इक्वल टू आहेत 15. आता हे सॉल्व्ह करताना काय करणार आपण, x इज इक्वल टू याला तिकडे पाठवणार, हे तिकडे जाऊन भागिले होणार आणि नंतर उलटून गुणिले होणार. म्हणजेच 15 मल्टिप्लाइड बाय 1000/25. हे कसं झालं लक्षात आलं का? हे इथं गुणिले इकडे गेल्यावर भागिले 25/1000 होतील, आणि भागिले म्हणजेच उलटून गुणिले 1000/25 होतील. इथं भाग द्या. 25×100, 25×00. तर x काय येणार आहे 15 × 40, 15 × 40 येणार आहे. 15 चौक होतात 60 आणि हा एक 0, म्हणजे ती संख्या काय असणार आहे 600, जो की आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. 40 ते 25% बरोबर 25 चे शेकडा किती? 25% ऑफ 40 इज इक्वल टू व्हॉट पर्सेंट ऑफ 25? असा जेव्हा कधी प्रश्न येतो, इकडे 40-25 आले आणि इकडे 25 चे किती विचारले, तर ते 40च असतात. इकडल्या दोन संख्या आणि इकडल्या दोन संख्या सारख्या असतात. तुम्ही 40 ते 25% काढा किंवा 25 ते 40% काढा, दोन्हींची व्हॅल्यू सारखीच येत असते. तरी सोडून पाहूया आपल्या खात्रीसाठी. 40 ते 25% म्हणजे 40 × 25/100 इज इक्वल टू 25 चे शेकडा किती? 25 चे शेकडा किती? x/100. हे शेकडा किती? 25 चे किती शेकडा? आता यामध्ये काय करायचं आपल्याला, x ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हे दोन्ही इकडे पाठवले पाहिजेत. मग ते इकडे पाठवलं काय इकडे राहील 40/1 गुणिले हे 25/100 गुणिले हे 25/1. इकडे आल्यावर काय होणार आहेत 1/25 होणार आहेत. का? इथे भागिले इकडे आल्यावर उलटून गुणिले होणार आहेत. आणि हे 100 जे छेदात आहेत हे इकडे वर येणार आहेत. 100/1 होणार आहेत, इज इक्वल टू x राहणार आहे. पयातले हे 100 गेले, 25 गेले, राहिले काय 40 इज इक्वल टू x. थोडक्यात काय, जेव्हा कधी असं असेल इकडल्या दोन संख्या सेम आहेत आणि इकडली विचारली, तर त्या दोन्ही संख्या सेमच येत असतात. थोडा सोपा प्रश्न होता, ट्रिकवर आधारित आहे. पाहूया पुढील प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आणि इथून चालू होते काय तर एका संख्येची दुसरी संख्या शेकडा किती आहे हे काढणं. एका परीक्षेत राघवला 45 गुण मिळाले. जर एकूण गुण 60 असतील तर त्याची शेकडेवारी किती? इन अन एक्झाम राघव गॉट 45 मार्क्स. इफ टोटल मार्क्स आर 60 व्हॉट इज हिज पर्सेंटेज? त्याला मिळाले 45 मार्क. किती पैकी? 60 पैकी 45 मार्क मिळाले. 60 पैकी 45 आणि आपल्याला काढायचे 100 पैकी किती? 100/1 ने याला गुणणार आहे आपण. इथं हा 0 0 गेट कॅन्सल्ड. त्यानंतर इथे 42 6 2 5 10 3 1 3 आणि 3 15 45. 15 5 75%. ही झाली एक पद्धत. पण दुसरी एक जी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ही आपली प्राचीन भारतीय पद्धत आहे की याला म्हणतात त्रैराशिक मांडणं. म्हणजे एका राशीचं दुसऱ्या राशीशी असलेलं गुणोत्तर त्याच प्रमाणामध्ये जर पुढच्या राशी असतील तर त्या दोघांमधलं गुणोत्तर देखील सारखं असतं. थोडक्यात इथं काय राघवला 60 पैकी 45 गुण मिळालेले आहेत आणि आपल्याला विचारले शेकडेवारी किती तर 100 पैकी त्याला किती गुण मिळाले असतील. त्याला म्हणतात त्रैराशिक मांडणं. मग यामध्ये काय होणार इथे तिरकस गुणाकार करायचा असतो. x गुणिले 60 बरोबर 45 गुणिले 100 आणि हे 60 तिकडे जाऊन भागिले होत असतात. म्हणजेच 45 गुणिले 100 भागिले हे 60. हा 0 0 गेला. व्यतिरिक्त 6 2 5 10 आणि 3 15 45. 15 5 होतात 75. उत्तर तेच येणार आहे. पण ह्या मांडण्याची पद्धत एक लक्षात घ्या की 60 पैकी 45 तर 100 पैकी किती या पद्धतीने आपण पुढे बरीच उदाहरणं सोडवणार आहोत. त्यामुळे ही पद्धत जी आहे ही आत्मसात करून घ्या. पुढे नफा तोटा मधली सूट कमिशन रिबेट मधली सगळी उदाहरणं या त्रैराशिकचा वापर करून आपण सहज सोडवू शकतो. कोणतीही सूत्र पाठ न करता सोडवू शकतो. कोणतंही गणित असू द्या नफा तोट्यातलं ते त्रैराशिकवर सुटतं. शेकडेवारीतलं देखील सुटतं. यात साधी गोष्ट लक्षात ठेवायची 60 पैकी 45 तर 100 पैकी किती. अशीच पुढच्या उदाहरणांमध्ये अजून आपलं याचं दृढीकरण होणार आहे. म्हणून नफा तोटाच्या आधी आपण ही व्हिडिओ घेतोय जेणेकरून तुमच्या या गोष्टी आधी पक्क्या होतील. याचं उत्तर आलेलं होतं 75%. पुढचा प्रश्न पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या टाईपचा आहे. 4/17 हे 8/51 चे शेकडा किती? व्हॉट पर्सेंटेज इज 4/17 ऑफ 8/51? तर पहा हे 4/17 हे 8/51च्या शेकडा किती आहेत? याला गुणिले 100 करायचे. आता हे असे मांडले म्हणजेच काय 4/17 हे भागिले आहेत. हे 4/17 8/51च्या शेकडा किती विचारलेला आहे. मग हे 4/17 यालाच लिहिताना मी असं लिहितो 4/17 भागिले 8/51 गुणिले 100. तर हे भागिले म्हणजेच काय होणार उलटून गुणिले होणार. 4/17 गुणिले हे 8/51 होणार 51/8 इंटू 100/1. ओके. आता इथे त्या भाग 17 1 17 17 3 51 4 1 4 4 2 8 2 1 2 आणि 2 50 100. वरच्यांनी खालच्याला खालच्यांनी वरच्यांना किंवा दोघांनाही समान संख्येने भागू शकतो का इथं गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून. शिल्लक काय राहिला खाली सगळे 1 1 1 राहिले आणि वर राहिले 50 गुणिले 3 म्हणजेच किती आले 150. म्हणजेच त्याचं उत्तर आलं 150%. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 2.5 तासांपैकी 25 मिनिटे म्हणजे शेकडा किती? व्हॉट पर्सेंटेज इज 25 मिनिट्स आउट ऑफ 2.5 आवर्स? हे सोडवत असताना इथं तास आहेत तिथं मिनिटे आहेत म्हणजे या तासांना आपल्याला मिनिटात न्यावं लागेल. 2.5 आवर्स 2.5 तास म्हणजे किती 2 तासांची मिनिटं झाली 60 दुने 120 प्लस 0.5 म्हणजे पुढं 50 नाही लिहायचे आपल्याला. 0.5 म्हणजे अर्धा तास. मग अर्ध्या तासाची मिनिटं किती असतात 30 मिनिटं असतात. म्हणजे हे किती झाली 150 मिनिटं झाली. आता आपल्याला 150 मिनिटं हे 2.5 तासांच्या शेकडा किती आहेत हे काढायचंय. थोडक्यात 150 मिनिटांपैकी 25 मिनिटं तर 100 पैकी किती मिनिटं हे मानलं आपण त्रैराशिक. 150 पैकी 25 मिनिटं तर 100 पैकी किती हे सोडवताना काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. x गुणिले 150 इज इक्वल टू 25 गुणिले 100.
150 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. x इज इक्वल टू येणार 25 गुणिले 100 भागिले 150. इथे भाग देऊया. 25 एके 25, 25 सख 150. आता 100/6 म्हणजे 6 बेत्रिक 6 आणि 250 100 हे आले 50/3. तर या 50/3 ला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये न्यावं लागेल. म्हणजेच हे होणार आहे 3 16 48 राहिले 2/3. म्हणजे याचं उत्तर आलं 16.203%, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे असं भाग नाही गेलं की घाबरून नाही जायचं, त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. तसे देखील पर्याय असतात आणि त्यातनंच उत्तर असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. आता ऍप्लिकेशन चालू होतंय शेकडेवारीचं. 120 ही संख्या 20% वाढवली असता किती होईल? तर 120 आहेत आणि ते 20% वाढवायचे, मग किती होतील? यात 2 मार्ग आहेत. 120 चे 20% आधी काढून घ्या आणि ते नंतर 120 मध्ये मिळवा. किंवा दुसरा मार्ग जो आहे तो मात्र फास्ट ट्रॅक आहे, झटपट उत्तराकडे येणार आहे आणि तो आपण त्रैराशिक मांडून सोडवणार आहोत. यामध्ये हे 20% जे आहेत, जिथं कुठं टक्केवारी आपल्याला दिलेली आहे ती आपली स्केल आहे, मोजण्याची स्केल आहे. 20% वाढवली म्हणजेच काय, जर 100 होती तर ती संख्या आता 120 झाली. 20% वाढवली म्हणजे काय, ती संख्या 100 होती ती आता 120 झाली. तर आपल्याला विचारलंय 120 ही संख्या 20% वाढवल्यावर किती होईल? मग 120 जर असेल आणि ते 20% वाढवले तर किती होतील? 100चे 120 होतात, तर त्याच प्रमाणात 120चे किती होतील हे आपल्याला इथं काढायचं. याचा फायदा आपल्याला नंतर कळणार आहे. हे त्रैराशिक ज्याला मांडता आलं त्याला उदाहरण लगेच सुटलं आणि खूप सोपं आहे. त्यात जी टक्केवारी दिली आहे ही स्केल आहे मोजण्याची. आता इथे तिरकस गुणाकार x मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 120 गुणिले 120. आता हे 100 तिकडे जाऊन भागिले होणार. x इज इक्वल टू 120 गुणिले 120 भागिले 100. टॉय 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 राहिले काय, 12 गुणिले 12 हे आले 144. म्हणजे 120 ला जर 20% वाढवलं तुम्ही तर ती संख्या होणार आहे 144. इथं एका स्टेप मध्ये आपल्याला उत्तर मिळतं. याचा फायदा अजून पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला ह्या त्रैराशिक मांडण्याचा फायदा पुढच्या प्रश्नात कळेल. अजून पाहूया तो आहे प्रश्न क्रमांक 13. m ही संख्या 25% वाढवली असता 175 होते, तर m बरोबर किती? इफ द नंबर m इज इन्क्रीज बाय 25% इट बिकम्स 175, देन m इज इक्वल टू व्हॉट? म्हणजे इथं आधी कोण होतात तू, कोण होती ती संख्या आणि पुढे काय झाली, काय झाला तू. कोण होता तू, तर यातली स्केल जी आहे ती आहे आपली 25%. तर 25% वाढवली याचा अर्थ काय, 100 होती आणि 125 झाली का, 25% वाढवली. आणि विचारले काय, तर m ही संख्या 25% वाढवली म्हणजे m आधी होती आणि वाढवल्यावरती 175 झाली. तर म्हणजे ती 175 आधी कोण होती हे मानलं आपण त्रैराशिक. तर हे ज्याला मांडता आलं त्याला ह्या उदाहरणात काही शिल्लक नाही राहील. इथं काय करायचं, आता तिरकस गुणाकार m इंटू 125 इज इक्वल टू येणार आहे 100 गुणिले 175. 100 इंटू 175, 125 तिकडे जाऊन भागिले होणार. m इज इक्वल टू 100 175 125. 25 5 125, 25 चौक 100, 5 एके 5, 5 त्रिक 15, 2 25 5 वजा 25 आणि 35 चौक 35 दुने 70 दुने 140. म्हणजे ती संख्या काय होती, 140 होती आणि ती 25% वाढवल्यानंतर ती 175 झालेली आहे. हे त्रैराशिक मांडता आलं की कोणतंही उदाहरण, नाहीतर यामध्ये विचार करा फार क्रिटिकल पद्धतीने आपल्याला हे सोडवावं लागलं असतं, यात समीकरण तयार करावं लागलं असतं, ती सोडवावी लागली असती. पण काय होतं, काय झालं, एवढं जर त्रैराशिक आपल्याला मांडता आलं तर ही उदाहरणं खूप सोपी जातात. स्केल लक्षात ठेवायचं, टक्केवारी हे स्केल आहे. 25% वाढवली म्हणजे 100ची 125 झाली. तर मग सेम 100ची 125 होते तर कोणाची 175 झाली असेल, असं हे त्रैराशिक मांडायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. 135 ही संख्या 20% कमी केली असता किती होईल? तिथं वाढवली होती, इथं कमी केली आहे. इफ द नंबर 135 इज डिक्रीज बाय 20%, व्हॉट विल इट बिकम? पुन्हा एकदा तेच, होती आणि झाली, काय होती काय झाली.
आता यातली स्केल जी आहे ती आहे 20%. 20%चा अर्थ होती 100 आणि 20%नी कमी केली म्हणजे 100ची झाली 80. 100ची झाली 80. तर 135ची किती होईल? 135ची किती होईल हे त्रैराशिक मांडलं, संपलं. इथंच उदाहरण सुटलेलं आहे. आता राहतात फक्त कॅल्क्युलेशन्स. x गुणिले 100 इज इक्वल टू 135 गुणिले 80, 135 इंटू 80. म्हणजेच x इज इक्वल टू येणार आहेत 135 गुणिले 80 भागिले 100. टॉय टॉय हे गेले. आता x इज इक्वल टू, त्याला भाग द्यायचा द्या, नाही द्यायचा. 135 8 करूया डायरेक्ट. 8 पंचे 40, 7 चाले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28, 7 चाले 2, 8 एके 8 9 10, 1080 अपॉन 10. हा 0 0 गेला म्हणजे राहिले किती? 108. म्हणजे ती संख्या 20%नी कमी केल्यानंतर होणार आहे 108. हे जर नेहमीच्या पद्धतीने सोडवायचं असतं तर तुम्हाला 135चे 20% आधी काढावे लागले असते, ते परत 135 मधून वजा करावे लागले असते. इथं मात्र ते सहज सुटलंय. याच इनव्हर्स उलट उदाहरण एक पाहूया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. ए ही संख्या 40%नी कमी केली असता 216 होती, तर ए बरोबर किती? तर इथे पण त्रैराशिक मांडायचे आपल्याला. 40%नी कमी केली म्हणजे आधी काय होती आणि नंतर काय झाली. 40% ही आपली स्केल आहे म्हणजे 100 होती आणि 40%नी कमी केली म्हणजे ती होणार आहे 60. मग ए ही संख्या अशीच जर कमी केली तर ती 216 होते, तर ती आधी काय होते ते त्रैराशिक मांडलं. 100चे होतात 60, तर कोणाचे झाले असतील 216? तिरकस गुणाकार करायचा आहे. ए गुणिले 60, ए मल्टिप्लाइड बाय 60 इज इक्वल टू होणार आहे 100 गुणिले 216. 100 गुणिले 216 हे 60 तिकडे जाऊन भागिले होतील. ए इज इक्वल टू 100 गुणिले 216 भागिले 60 होणार आहेत. 0 0 गेले. इथं 6 याला भाग देऊया. 6 एके 6, 6 त्रिक 18, 6 6 36, 36 गुणिले 10 आले 360. म्हणजे ती संख्या आधी काय असणार आहे? 360 होती आणि 40%नी कमी केल्यावरती झाली आहे 216. 360 हा आहे पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. हळूहळू प्रश्नांची काठिण्य पातळी आता आपण वाढवायला लागलेलो आहोत आणि पाहूया प्रो लेवल पर्यंत कोण टिकतंय, शेवटच्या प्रश्नापर्यंत कोण टिकतंय आणि तिथपर्यंत सगळी उदाहरणं सोडवत आहे. प्रगत विद्यालयाची सोमवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5% होती. प्रेझेंट जे आहेत ते होते 92.5%. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल. ते ऍबसेंट स्टुडंट आहेत ते आहेत 45. तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती? तर प्रेझेंट जे आहेत त्यांची आपल्याला संख्या काढायची आहे. प्रेझेंट 92% आहेत म्हणजे ऍबसेंट जे आहेत ते किती असणार आहेत? 7.5% असणार आहेत. ओके, 92.5 प्लस 7.5 म्हणून होतात 100%. यापैकी ऍबसेंटचे माहिती आपल्याला ते किती आहेत? 45 आहेत. तर हे 92.5% म्हणजे किती हे आपल्याला काढायचंय. थोडक्यात इथं आपण त्रैराशिक काय मांडणार आहोत? तर ऍबसेंटची आपल्याला टक्केवारी माहित आहे आणि ऍबसेंटची संख्याही माहित आहे. जे माहित आहे त्याला 7.5% म्हणजे आहेत 45. तर 92.5 म्हणजे किती असतील? हे पहा, हे मानले त्रैराशिक. ज्याला त्रैराशिक मांडता आले त्याला उदाहरण सुटलं. 7.5% म्हणजे आहेत 45, तर 92.5% म्हणजे किती? 92% का काढतोय? मला प्रेझेंट असणाऱ्यांची संख्या काढायची. जर मला विचारलं असतं की एकूण विद्यार्थी किती आहेत शाळेत, तर मी 100% बरोबर किती काढलं असतं आणि मला डायरेक्ट एकूण विद्यार्थी मिळाले असते. इथं करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. x गुणिले 7.5 x इंटू 7.5 इज इक्वल टू येणार आहेत 45 इंटू 92.5. 45 इंटू 92.5 हे तिकडे जाऊन होणार भागिले 45 इंटू 92.5 अपॉन 7.5. आता यामध्ये हे पॉईंट एक एक घर उजवीकडे पाठवून देऊ आणि पॉईंटला गायब करू. x इक्वल टू आला 45 गुणिले 925 भागिले 75. 25 ने भाग द्या. 25 त्रिक 75. इथे पण 25 त्रिक 75 होतील. राहिले 17. 175. 25 7 175. 3 एके 3, 3 15 45. 15 गुणिले 37 करूया. 15 7 105. आले 10. 15 त्रिक 45 आणि 10 होतात 55. म्हणजे त्या दिवशी प्रेझेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती असणार आहे 555. त्रैराशिक कसं मांडलंय हे आपल्या लक्षात आलं असेल. 7.5% म्हणजे 45 विद्यार्थी होते. तर उपस्थिती जी आहे 92.5% म्हणजे किती असणार? आणि हे त्रैराशिक मांडून हे आपण सोडवलं
त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने सोडवता आलं. पुढे देखील नफा तोटा मधली उदाहरणं पण आपण या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला? If the price of a book is reduced by 20%, its sale increases by 25%. By what percentage does the total revenue change compared to the earlier revenue? तसं पाहिलं तर हे नफा तोटातलंच उदाहरण आहे, पण शेकडेवारीत आले. शेकडेवारी नफा तोटा काही वेगळे नाहीत. शेकडेवारीच्या आधारावरच नफा तोटा चालतो. इथे पहा, आता आपल्याला इथं त्रैराशिक आता कसं मांडणार. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केली. आता सुरुवातीला आपण असं समजूया की 100 पुस्तकं 100 रुपयांना विकली जात होती. ही आहेत पुस्तकं आणि पुढे आहे त्यांची किंमत. 100 पुस्तकं 100 रुपयांना विकली जात होती. हे झालं स्टँडर्ड. आता काय केलं, पुस्तकाची किंमत 20% कमी केली. म्हणजे 100 पुस्तकं आता 20% कमी केली, म्हणजे 80 रुपयांनाच विकायला लागले. 100 पुस्तकं 80 रुपयांनाच विकायला लागले. 20% किंमत कमी केली, त्यामुळे त्यांचा खप 25% वाढला. त्यामुळे पुस्तकं आता किती विकली जात आहेत? 125 विकली जात आहेत. तर 125 पुस्तकं किती रुपयांना विकली जात असतील? झालं त्रैराशिक. 20% किंमत कमी केली म्हणजे 100 पुस्तकं आता 80 रुपयाला विकायला लागले. त्यामुळे खप 25% वाढला, म्हणजेच 125 पुस्तकं विकली जाऊ लागली. तर त्याचे किती पैसे मिळत असतील? चला आता हे सोडू. x गुणिले 100 बरोबर 125 गुणिले 80. 125 गुणिले 80. 100 तिकडे जाऊन भागिले होणार. x इज इक्वल टू 125 इंटू 80 अपॉन 100. 25 5 125, 25 चौक 100, 4 1 4, 4 20 80. x काय आला? 5 गुणिले 20, 20 5 100. म्हणजेच 125 पुस्तकांचे आता 100 रुपये मिळत आहेत. आधी पण मिळत होते 100, आता पण मिळत आहेत 100. याचाच अर्थ पूर्वीच्या आणि आताच्या उत्पन्नामध्ये कोणताही फरक पडला नाही. कदाचित आपल्याला तो वाटला असेल की चौथा पर्याय येऊ शकत नाही, पण कोणताही फरक त्यात पडला नाही. 20% किंमत कमी केली, खप 25% वाढला, पण उत्पन्न जे आहे ते जागेवरच राहिलं. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. तिकिटाची किंमत शेकडा 20 ने वाढवल्यामुळे तिकिटाची किंमत वाढवली, आता खप शेकडा 10 ने कमी झाला, तर उत्पन्नात शेकडा वाढ अथवा घट किती झाली? Due to 20% increase in ticket prices, sales decreased by 10%. By what percent did the revenue increase or decrease? आता इथं काय केले, किंमत वाढवली आणि त्याच्यामुळे खप कमी झालाय. हे सुद्धा त्रैराशिक मांडून किती सोप्या पद्धतीने सोडवता येतं पाहूया. आता यात पाहू आपण पहिलं तिकिटांची संख्या, तिकीट आणि त्याची किंमत, यामध्ये आपल्याला रिलेशन मांडायचं आहे. तर आता यामध्ये सुरुवातीला असं समजायचं की 100 तिकीट 100 रुपयांना विकली जात होती. हे झालं स्टँडर्ड. आता आपल्याला दिली स्केल ती वापरूया. तिकिटाची किंमत शेकडा 20 ने वाढवल्यामुळे, म्हणजे 100 तिकीट आता 120 ला विकायला लागले. 20% किंमत वाढवली, त्यामुळे काय झालं, खप शेकडा 10 ने कमी झाला. म्हणजे आता 100 विकले जातात का? नाही, आता 90च तिकीट विकली जातात. तर 90 तिकिटांचे आता किती पैसे मिळत असतील? त्रैराशिक इज रेडी. सुटलेले एक्झाम्पल इथंच. क्रॉस मल्टिप्लिकेशन x इंटू 100 इज इक्वल टू 90 गुणिले 120. 90 गुणिले 120. विचार करा, हे त्रैराशिक न मांडता जर सोडवायचं असतं तर किती तुम्हाला समीकरणं बनवावी लागली असते. नफा तोटा सुद्धा आपण असाच एकदम सोपा करून सांगणार आहे पुढच्या व्हिडिओत. त्यातले हे टॉय 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 गेले, पहिले 12 90 108. म्हणजे आता किती रुपये मिळायला लागले? 108 रुपये मिळायला लागले. आधी किती मिळत होते? 100 मिळत होते, आता मिळायला लागले 108 रुपये. म्हणजे यामध्ये काय झाली, उत्पन्नामध्ये 8% वाढ झालेली आहे. किंमत 20% वाढवली, खप जरी 10% कमी झाला तरी सुद्धा 8% ही उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. त्रैराशिक मांडा ही आपली प्राचीन भारतीय संस्कृती मधली, आपल्या प्राचीन भारतीय गणित शास्त्रामधल्या या पद्धती आहेत त्रैराशिक मांडणे, आणि ज्याचं ऍप्लिकेशन आता NEP आणि NCF जो नवीन अभ्यासक्रम येतोय त्याच्यामध्ये देखील याचं ऍप्लिकेशन केलेलं आपल्याला दिसणार आहे. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. रेल्वेच्या तिकिटाचे दर 20% वाढले. ठीक आहे. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली, तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली?
The railway ticket fares were increased by 20%. After 6 months, the fares were again increased by 10%. What is the total percentage increase over the original fare? त्यामध्ये 2 वेळा वाढ करायची. तुम्ही म्हणाल 20% आणि 10%. आधी झाली ती 20% वाढ, नंतर झाली 10% वाढ. 20 आणि 10 30% वाढ आणि तोच पहिला पर्याय 30%. तर असं नाहीये. 20% वाढ झाल्यानंतर त्याच्यावर मग 10% वाढ काढायची. म्हणजे पहा, सुरुवातीला होती प्राइस 100 रुपये, त्याच्यामध्ये झाली 20% वाढ, म्हणजे 100चे किती झाले? 120 झाले. 100चे झाले 120, 100चे झाले 120 आणि त्याच्यावर परत 10% वाढ झाली. 10% वाढ म्हणजे 100चे झाले 110. ही सोडवण्याची पद्धत पहा. ही सुरुवातीला 100, 20% वाढ म्हणजे 100चे 120, 10% वाढ म्हणजे 100चे 110. हे इकडे आहेत आधी आणि इकडे आहेत नंतर. आधीपासून नंतरकडे जाताना 100 आपले छेदामध्ये असणार आहेत. वाढ झाली असेल तर ती आपण मिळवणार आहोत, घट झाली तर ती कमी करणार आहोत. आता हे एवढी एक स्टेप सोडवली की आपल्याला उत्तर येणार आहे. यात तुम्ही 100चे पुन्हा 20% काढा 120 आणि परत त्याचे 10% काढा आणि परत ते त्याच्यात मिळवा, एवढं करायची गरज नाही. तुम्ही एका स्टेप मध्ये हे मांडू शकता. ही सुरुवातीची किंमत, परत 20% वाढ म्हणजे 100चे 120 आणि परत 10% वाढ म्हणजे 100चे 110. चला हे सोडूया. हे 100 तर डायरेक्ट गेले, याला छेद काय नाही, 1 होता. त्यातला हा 1 0 0, हा टॉय, हा टॉय. राहिले काय? 12 गुणिले 11. 12 120 आणि 12 होतात 132. आता ते किती झाले? 132. 100चे झाले 132, म्हणजे वाढ किती झालेली आहे यामध्ये? 32% वाढ झालेली आहे. 32% याच्यामध्ये ग्रोथ झालेली आपल्याला दिसून येते. हो, या स्टाईलचं उदाहरण तो आहे प्रश्न क्रमांक 20. टेबलची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल की जास्त आणि किती टक्क्यांनी? The price of the table is increased by 20%. After some days, it is again decreased by 20%. Will the final price be more or less than the original price and by what percentage? तर पहा, सुरुवातीला 20% वाढ आहे, ही वाढ आहे आणि त्यानंतर काय आहे? परत 20%नी कमी झाली आहे, 20%नी कमी झाली आहे. आता इकडे आहे ते म्हणजे आधी, पुढे असणार आहे नंतर. आधीकडून नंतरकडे चाललोय आपण. तर यामध्ये सुरुवातीला होती 100, परत 20% वाढ म्हणजे काय झालं? 100ची झाली 120 आणि परत 20% कमी म्हणजे 100ची झाली 80. एका स्टेप मध्ये विषय संपला. आता हे सोडवलं की 100 गेले, इथला परत टॉय 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 टॉय. 12 गुणिले 8 12 8 96, 12 8 96. तर आधी होती 100, आता झाली 96. 100 वजा 96 म्हणजेच काय झालं? यामध्ये 4% कमी झालेली आहे, म्हणजेच यामध्ये 4%नी ही किंमत कमी झालेली असणार आहे. एका स्टेप मध्ये कसं मांडायचं हे आपल्या लक्षात आलं असेल. आधी नंतर. 100 गुणिले वाढ असेल तर 100 वर झालेली वाढ ऍड करून वर लिहा, घट असेल तर 100 वर झालेली घट वजा करून वर लिहा. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. एका गावाची लोकसंख्या 5000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती होईल? A village population is 5000. It increases by 10% annually. What will be the population after 2 years? विचारलेली आहे. दरवर्षी 10% वाढते. 10% दरवर्षी. ही पहिल्या वर्षीची 10% वाढणार, ही दुसऱ्या वर्षीची 10% वाढणार. इथं असणारे आधीचं पॉप्युलेशन, इकडे असणारे नंतरची लोकसंख्या किती झाली? तर आधीची आपल्याला दिली ती आहे 5000 आणि 10% वाढते म्हणजेच काय? 100ची पहिल्या वर्षी झाली ही 110, दुसऱ्या वर्षी झाली ही 100ची 110. हे व्यवस्थित समजून घ्या. पुढे नफा तोटाला हा बेस लागणार आहे आपल्याला. की वाढ झाली म्हणजे काय करायचं, घट झाली म्हणजे काय करायचं. नफ्यात काय होणार आहे? नफा झाला म्हणजे ती वाढ झालेली असणार आहे, तोटा झाला म्हणजे ती घट झालेली असणार आहे. शब्द वेगळे आहेत पण अर्थ सेम आहेत. हे सोडवल्यावर पहा काय होतंय? टॉय 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 टॉय, नंतर हा एक टॉय टॉय, हा एक टॉय आणि हा एक टॉय गेला. तर आता राहिले काय? 5 गुणिले 11 गुणिले 110. तर यामध्ये 5 गुणिले 11चा वर्ग माहिती आहे आपल्याला 121 आणि हा 0, हा 0 असाच पुढे. 5 1 5, त्यानंतर 5 2 10 अशी 0, हाचा 1 5 1 5 आणि 1 6. हे 6050. त्या गावची
2 वर्षानंतरची लोकसंख्या असणार आहे 6050 एवढी. एका स्टेपमध्ये सोडवता आलं. याआधी पहिल्या वर्षाची काढा, परत दुसऱ्या वर्षाची काढा. त्यापेक्षा हे एका स्टेपमध्ये सुटले आणि कोणतंही सूत्र पाठ नाही करत आहे आपण, कारण सूत्रांच्या मागे लागला की आपला गोंधळ वाढला. किती सूत्र पाठ करणार तुम्ही? त्यापेक्षा बेसिक समजून घ्या आणि सहजी उदाहरणं सोडवता येणार आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. हळूहळू आपण प्रो लेवलकडे निघालोय आता. एका नगराची लोकसंख्या दर 10 वर्षांनी 5% वाढते. दर 10 वर्षांनी 5% वाढते. 5% वाढते. जर त्या नगराची आजची लोकसंख्या 13,230 असेल, पहा ही आधी इकडे असणार आहे, नंतर इकडे असणार आहे. आता इथं आपल्याला आजची दिलेली आहे 13,230, ही आजची दिली आहे. 20 वर्षांपूर्वी त्याची लोकसंख्या किती होती? 20 वर्षापूर्वीची लोकसंख्या आधीची विचारली, पुढची दिली आहे. आता यात सांगितले काय? दर 10 वर्षांनी 5% वाढते आणि 20 वर्षापूर्वी विचारले, म्हणजे 10चा एक टप्पा आणि परत एक 10चा टप्पा, म्हणजे 2 वेळा आपल्याला 5% मागे जायचंय. पण आता इथे आपण समजूया की आधीची लोकसंख्या होती X त्या गावाची. 10 वर्षांनी 5% वाढली, पुढच्या 10 वर्षांनी 5% वाढली आणि नंतर ती झाली आहे 13,230. तर 5% वाढली म्हणजे काय झालं? 100ची झाली 105 आणि इथं पण झाली 100ची 105. झालं. आता आपलं समीकरण तयार झालं. हे सोडवलं की उत्तर आहे आपलं. पहा, आधीची X मानली 20 वर्षापूर्वीची, 10 वर्षांनी त्यात 5% वाढ झाली म्हणजे 100ची 105 झाली. परत 10 वर्षांनी म्हणजेच हे 20व्या वर्षी 100ची परत 105 झाली आणि ती आज लोकसंख्या आहे 13,230. आपल्याला काढायची आधीची. हे तिकडे गेल्यावर उलटे होणार आहेत. X इज इक्वल टू हे 13,230 गुणिले 105चे 100चे होणार, 100चे 105. यावर आता कमांड आली असेल तुमची, इकडे गुणिले म्हणजे तिकडे जाऊन भागिले होतील आणि भागिलेचे उलटून गुणिले होतील आणि हे परत होतील 100चे 105. आणि हे आता आपल्याला सोडवायचं आहे. यामध्ये भाग देताना आपण देऊया भाग 5 ने. 5 दुने 10, 5 एके 5, 5 20 100, परत 5 दुने 10, 5 एके 5, 5 20 100. आता 21 आहे. 21ला सोपं नसेल मोठे पाडे तर 7 त्रिक 21 आणि देऊया भाग. 7 एके 7, 7 8 56, 7 9 63, 7 0 0. परत इथं द्या 7 त्रिक 21 आणि इथे 7 दुने 14, 7 7 49, 7 0 0. आता जे राहिले ते आधी पुढे लिहून घेतो. 270 गुणिले 20 गुणिले 20, 270 गुणिले 20 गुणिले 20 छेद 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 होणार आहेत. 9 एके 9 आणि 9 त्रिक 27, 9 0 0. राहिले काय? 20 गुणिले 20 गुणिले 30 म्हणजे 2 दुने 4 त्रिक 12 आणि हे 1 2 3 0. म्हणजेच त्या गावची 20 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती असणार आहे? ती असणार आहे 12,000. कॅल्क्युलेशनवर कमांड पाहिजे, त्यांनाच आहे गणितात डिमांड. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. एका चौरसाची बाजू 40% ने वाढवल्यामुळे क्षेत्रफळ कितीने वाढेल? इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज इन्क्रीज बाय 40%, बाय व्हॉट पर्सेंट विल इट्स एरिया इन्क्रीज? पहा, बाजू 40% ने वाढवली तर क्षेत्रफळात शेकडा वाढ किती झाली हे काढायची. तर आपण असं समजूया की क्षेत्रफळ आपलं 100 आलं पाहिजे. इकडे ठेवू आपण बाजू आणि इकडे घेऊया क्षेत्रफळ, एरिया. आता एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, साइड स्क्वेअर. बाजू समजा 10 असेल तर क्षेत्रफळ किती असणार आहे? 100 असणार आहे, बाजूचा वर्ग. आता बाजू काय केली? बाजू वाढवली 40%. 40%. 100चे 40% म्हणजे 40 होतात. 10चे 40% म्हणजे होणार 4. म्हणजे आता बाजू किती होणार? 10 + 4 म्हणजेच बाजू होणार आहे आता 14. मग त्याचं क्षेत्रफळ काय असणार आहे? 14चा वर्ग बरोबर 196. आधी होतं क्षेत्रफळ 100, आता झालं 196. म्हणजे क्षेत्रफळामध्ये किती वाढ झाली? 96% एवढी क्षेत्रफळामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. 240 दुधाच्या द्रावणामध्ये 8% मलईचे प्रमाण आहे. बर, 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे. 160 लिटर मध्ये 15% मलईचं प्रमाण आहे. ही अशी 2 द्रावणं आहेत. ही दोन्ही द्रावणं एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती असेल? हे दोन्ही मिक्स केले तर मलईचं शेकडा प्रमाण किती होईल? तर आपल्याला इकडली मलई सेपरेट काढावं लागेल, इकडली मलई सेपरेट काढावं लागेल.
मग दोन्ही द्रावणं एकत्र करून त्यातल्या मलईचं शेकडा प्रमाण आपल्याला काढावं लागेल. हे सोडूया. 0 0 गेले. 2 8 2 5 10. इथे झाले 24 चौक 96 भागिले 5. 96 भागिले 5 केले 5 1 5 5 9 45 5 2 10. इथे 0 0 गेले. 5 3 15 5 2 10 2 1 2 2 8 16 आणि 8 3 24. आता काय करायचंय? आता ही दोन्ही द्रावणं एकत्र ओतायची. 240 आणि 160 लिटर दूध मिळून दूध किती होणार आहे? 400 लिटर होणार आहे. आता ह्या 400 मध्ये मलईचं प्रमाण किती असणार आहे? 19.2 अधिक 24. 24 आणि 9 झाले 33 आणि 10 43.2 43.2 इंटू 100. 400 पैकी 43.2 तर याची शेकडेवारी काढायची आपल्याला. 2 0 2 0 गेले. राहिले काय? 43.2 भागिले 4. 4 1 4 4 0 0 आणि 4 8 32. तर किती असणार आहे प्रमाण? ते 10.8% हे त्या एकूण मिश्रणामधलं मलईचं प्रमाण असणार आहे. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. आता प्रो लेवलचे प्रश्न चालू व्हायला सुरुवात झालेली आहे. ए ला बी पेक्षा 15% गुण जास्त मिळाले तर बी ला ए पेक्षा शेकडा किती गुण कमी मिळाले? आता पहा, इथे आहे हा ए, इथे आहे बी. तर ए ला बी पेक्षा 15% जास्त आहे म्हणजे बी ला 100 असतील तर ए ला आहेत 115. हा बेस झाला आपला पहिला. यामध्ये पेक्षा जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे. पहा शब्द पेक्षा. इथं पहिल्यांदा म्हणले ए ला बी पेक्षा. ज्याला पेक्षा लागलाय तो छेदामध्ये असतो, त्याच्याशी तुलना असते. ए ची तुलना बी शी केली आहे. बी ला गुण आहेत 100 आणि ए ला किती मिळालेले आहेत? त्याच्यापेक्षा 15 जास्त मिळालेले आहेत. म्हणजेच 15% गुण जास्त आहेत ए ला. आणि आता आपल्याला विचारलंय काय? तर बी ला ए पेक्षा किती कमी मिळाले? बी ला ए पेक्षा किती कमी मिळाले? मग ए ला किती गुण आहेत? 115 आहेत. आणि बी ला किती कमी मिळाले? त्याच्यापेक्षा 15 कमी मिळालेत. 115 पैकी 15 कमी मिळाले तर 100 पैकी किती कमी मिळाले असतील? हे इथं सोडवायचं आपल्याला. चला हे सोडूया. तर इथं भाग देऊ आपण. 5 दुने 10 5 त्रिक 15 आणि इथं 5 त्रिक 15. 100 गुणिले 3 झाले 300/23. आणि आता हा भागाकार करूया आपण. 23 1 23 राहिले 7 झाले 70. 23 त्रिक 69 राहिला 1/23. म्हणजेच 13.123% जो की आहे पर्याय क्रमांक 4. एवढे गुण त्याला कमी मिळाले. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. आधीच्या सारखाच आहे पण थोडं त्याचं दृढीकरण व्हावं म्हणून हा घेतलेला आहे. ए चे मासिक वेतन हे बी च्या मासिक वेतनापेक्षा 20% कमी आहे. पहा, ए चे मासिक वेतन हे बी च्या मासिक वेतनापेक्षा 20% कमी आहे. म्हणजे बी चं 100 असेल तर ए चं आहे 80. ए आणि बी कळले आपल्याला. आता पेक्षा समजून घ्या. ए चे मासिक वेतन हे बी च्या मासिक वेतनापेक्षा, बी चा आहे 100, काय आहे? 20% कमी आहे. 20% कमी आहे. आता आपल्याला तुलना कोणाची करायची आहे? तर बी चे मासिक वेतन ए च्या मासिक वेतनापेक्षा. आता ए ला पेक्षा आहे म्हणजे ए खाली येणार आहे. ए पेक्षा बी चं मासिक वेतन कितीने जास्त आहे? ए चं मासिक वेतन किती आहे? 80 आहे. आणि बी चं काय आहे? 20% जास्त आहे. 20 ने जास्त आहे. इथे दिसतं 80 आणि 100 20 ने असते. 80 पैकी 20 ने जास्त तर 100 पैकी कितीने जास्त? लक्षात घ्या, इथे बी पेक्षा ए ची तुलना आहे, इथं ए पेक्षा बी ची तुलना आहे. आता हे सोडूया. हा 0 0 गेला. राहिले काय? 200/8. 200 भागिले 8 म्हणजेच किती येतात? 25 8 200. म्हणजे 25% वेतन जास्त आहे. कुणाचं? बी चं वेतन ए पेक्षा 25% जास्त आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. चहा पावडरचा दर 40% ने वाढला तर चहा पावडरचा शेकडा किती कमी वापर करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? काटकसरीवर आधारित प्रश्न आहे. If the price of the tea powder increased by 40%, by what percentage should the consumption of tea powder be reduced so that there is no increase in expenditure? तर यामध्ये पहा, यामध्ये सुद्धा आपल्याला त्रैराशिक मांडून सोडवायचे. इकडे आहे चहा आणि इकडे आहे त्याची किंमत. सुरुवातीला असं समजूया की 100 किलो चहा 100 रुपयांना विकला जात होता. हा झाला बेस आपला. आता काय झालं? चहा पावडरचा दर 40% वाढला. म्हणजे आता 100 किलो चहा 140 रुपयांना विकला जायला लागला.
तर पुढे काय म्हटलंय, चहा पावडरचा शेकडा किती कमी वापर करावा. चहा कमी वापरायचा आहे, किती कमी वापरावा हे आपल्याला शोधायचंय. किती कमी वापर करावा. आता काय झालं, आधी 100 रुपये जात होते, आता 140 रुपये जायला लागले, म्हणजे 40 रुपये जास्तीचे जायला लागले. 40 रुपयात आता जेवढा चहा येणार आहे तेवढा कमी वापरला पाहिजे, म्हणजे 100 रुपयांचा चहा वापरला जाईल. आपल्याला हेच काढायचंय की वाढलेल्या दरानुसार 40 रुपयांना किती चहा येईल. आपल्या इथे त्रैराशिक तयार झालं. आता हे सोडवायचंय फक्त. त्यामध्ये आता करणार आहोत आपण तिरकस गुणाकार. x गुणिले 140 बरोबर 100 गुणिले 40. 100 गुणिले 40. 140 तिकडे जाऊन भागिले होतील, म्हणजेच x बरोबर होणार आहे 100 गुणिले 40 भागिले 140. 0 0 गेले, 100 गुणिले 4 झाले 400 छेद 14. याला अजून सोपं करा फार तर. बे 2 4 बे 0 0 200 आणि बे 7 14. 200 छेद 7 याला आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय. तर इथे होणार आहेत 7 2 14 राहिले 6 झाले 60 7 8 56 राहिले किती 4 छेद 7. हे 28.4/7%. किती वापर कमी झाला पाहिजे. 40 रुपयांना आता येणार आहे 28.4/7. तोच आहे पर्याय क्रमांक 4. एवढा कमी वापर केला. वर जे 40 रुपये जास्त जात होते त्यामध्ये येणारा चहाचा वापर कमी केला, म्हणजे खर्चामध्ये वाढ होणार नाही. पाहूया पुढचा प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. तर पहा, हे इंग्लिशमध्ये 25% अनुत्तीर्ण आहेत. त्यानंतर 20% विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले. 20% गणितात अनुत्तीर्ण आहेत, मॅथ्स. आणि दोन्ही विषयात 15% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आणि दोन्हीमध्ये फेल झालेले विद्यार्थी आहेत 15%. तर आपल्याला विचारले त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्हॉट पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स पास द एक्झामिनेशन हे आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये एक गंमत पाहता, हे इंग्लिशमध्ये फेल 25% आहेत. या 25%मध्ये हे 15% इन्क्लुडेड आहेत, पकडलेले आहेत. आणि मॅथ्समध्ये 20% विद्यार्थी फेल आहेत, पण त्यातले 15% असे आहेत की जे इंग्लिशमध्ये पण फेल आहेत. जे प्युअरली मॅथ्समध्ये पाहिलं तर 5% फक्त मॅथ्समध्ये फेल झालेले असणार आहेत. फक्त इंग्लिशमध्ये 25 वजा 15 जे 10% फक्त इंग्लिशमध्ये फेल असणार आहेत. म्हणजे हे 15% इकडे पण मोजले जातात आणि इकडे पण मोजले जातात. मग टोटल जे फेल विद्यार्थी आहेत, अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, ते किती असणार आहेत. 25% अधिक 20%. हे 25% अधिक 20%. पण ह्यामध्ये हे 15% इकडे पण मोजले गेले आणि इकडे पण मोजले गेले, म्हणून यातून एकदा 15% आपल्याला मायनस करावे लागतील. मग हे केल्यानंतर पहा काय होतंय. 25 आणि 20 झाले 45. 45 मधून 15 गेले, राहिले 30%. म्हणजे 30% असे विद्यार्थी आहेत की जे फेल झालेलेच आहेत. मग पास झालेल्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज काढायचे. ते काढताना काय करणार, हे 30% 100 मधून वजा करणार आहे. 100 - 30 म्हणजेच किती 70% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊयात पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29 आणि प्रो लेवलचा प्रश्न आहे हा. एका गावात मराठी जाणणारे 82%. मराठी जाणणारे आहेत 82%. हे झाले मराठीवाले. त्यानंतर हिंदी जाणणारे 76%. हिंदी जाणणारे आहेत, हिंदीवाले आहेत 76%. आणि दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. 2244 असे आहेत की ज्यांना या दोन्ही भाषा येतात. मग या 82% सुद्धा हे 2244 आहेत, या 76% सुद्धा हे 2244 आहेत. आता पुढे सांगितले आपल्याला, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतात. दोन्ही न येणारे, दोन्ही भाषा यांना मराठी पण येत नाही, हिंदी पण येत नाही, असे आहेत 8%. आणि न येणारे 8% लोक असल्यास त्या गावची लोकसंख्या किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आता पहा, इथं सोडवताना न येणारे 8% म्हणजे दोन्ही भाषा येणारे, जे मराठी येते, हिंदी येते किंवा दोन्ही भाषा येतात, ते किती असणार आहेत. 100 वजा 8% म्हणजे 92% लोक असे असणार आहेत की ज्यांना मराठी पण येते, हिंदी पण येते, किंवा त्यातले काही जण असे असतील ज्यांना दोन्ही भाषा येतात. आता इथे आपल्याला यातून कॅल्क्युलेट करायचंय की दोन्ही भाषा येणारे किती जण आहेत. ते मराठी येते, हिंदी येते किंवा दोन्ही भाषा येतात,
पण इथं आकडेवारी दिली, इथं टक्केवारी नाही दिली. आपण असं समजा x% असे आहेत की ज्यांना मराठी पण येते आणि हिंदी पण येते, दोन्ही भाषा येतात. मग येणाऱ्यांची जर टोटल आपल्याला करायची असेल तर येणाऱ्यांची टोटल कशी करणार? 82 अधिक हे 76 मायनस एक्स का वजा केला तर x% ह्या 82 मध्ये पण मोजलेले आहेत, x% ह्या 76 मध्ये पण मोजलेले आहेत. हे जर सोडवलं आपण तर हे झाले 158 मायनस एक्स. म्हणजे दोन्ही भाषा येणारे किती आहेत? 158 वजा एक्स आहे. इथं येणारे ही कळली आपल्याला संख्या, इथं येणारे हे कळले. यावरून आपण एक्स ची व्हॅल्यू शोधू शकतो. म्हणजेच 158 मायनस एक्स इज इक्वल टू 92 असणार आहेत. हे एक्स तिकडे जाऊन प्लस होतील आणि 92 इकडे जाऊन मायनस होतील. म्हणजेच 158 मायनस 92 इज इक्वल टू एक्स. म्हणजेच एक्स किती येणार आहे? यांची वजाबाकी केली तर ती येते 66%. ते 66% लोक असे आहेत की ज्यांना दोन्ही भाषा येतात. आता ही 66% म्हणजेच 2244 आहे हे आपल्याला दिलेलं आहे. याच्यावरून आपण त्रैराशिक मांडू शकतो की 66% म्हणजेच 2244 आहेत. 66% म्हणजेच 2244 आहेत. तर आपल्याला विचारलेलं आहे काय? त्या गावची लोकसंख्या किती? टोटल पॉप्युलेशन काढायची आहे. तर टोटल पॉप्युलेशन किती असणार आहे? 100% बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. आपण त्याला एम म्हणूया जरा वेळ, पण एक्स इकडे वापरला होता. त्रैराशिक तयार झालं. आता सोडवायला काही अडचण नाही. इथं तिरकस गुणाकार m × 66 इज इक्वल टू 2244 गुणिले 100. 2244 गुणिले 100. मग m ची व्हॅल्यू काय होईल? m इज इक्वल टू हे 2244 गुणिले 100 भागिले 66. 66 इकडे गुणिले होते, तिकडे जाऊन भागिले झाले. 11 ने भाग देऊया. 11 × 66, 11 × 2 = 22, 11 0 0 आणि 11 × 4 = 44. आता ह्या 204 ला सुद्धा 6 ने भाग देऊया. 6 × 1 = 6, इथे आले 6 × 3 = 18, राहिले 2 आणि 6 × 4 = 24. m ची व्हॅल्यू किती आली? तर 34 गुणिले 100. 34 गुणिले 100 म्हणजे तीच पुढे लिहू आपण 3400. म्हणजेच याचं उत्तर आलं 3400. त्या गावची लोकसंख्या असणार आहे 3400. एका वर्कशॉपमध्ये मी विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला होता. त्याला 100 रुपये बक्षीस ठेवलं होतं. 8वीच्या एका विद्यार्थ्याने मात्र हा प्रश्न बरोबर सोडवला. त्याने सोडवताना हे नाही केलं, त्याने सगळ्या पर्यायांमध्ये टक्केवारी काढून पाहिल्या, कोणत्या पर्यायामध्ये ती जुळते ते चेक केलं आणि ते उत्तर फायनल केलं आणि 100 रुपयांचं बक्षीस जिंकलं. चला पुढे जाऊया. शेवटच्या प्रश्नाकडे जातोय आपण आता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. दोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मते मिळाली तो 14,400 मतांनी हरला, तर विजयी उमेदवाराला एकूण किती मते मिळाली? दोनच उमेदवार होते. दोन म्हणजे एक असेल विनर आणि दुसरा जो हरला तो आपण लुजर. तर जो हरला होता त्याला किती? 30% मतं मिळाली होती. मग तो जर हरला त्याला 30% मिळाली म्हणजे जो जिंकला त्याला किती मतं असणार आहेत? 17%. कारण यामध्ये दोनच उमेदवार होते. आता यामध्ये सांगितलंय तो हरताना 14,400 मतांनी हरला, म्हणजेच यांच्यातला जो फरक आहे तो आहे 14,400. जिंकलेला हरलेला यातला फरक 14,400. 70% वजा 30% बरोबर 14,400. म्हणजेच 70 वजा 30 40% बरोबर झाले 14,400. तर 40% म्हणजे 14,400 आपल्याला एक मिळाला बेस. तर याच्यावरून विचारले काय आपल्याला? विजयी उमेदवाराला एकूण किती मते मिळाली? विजयी उमेदवाराला 70% मिळाली. म्हणजे आपल्याला 70% बरोबर किती हे काढायचं आहे. जर विचारलं असतं की एकूण किती मतदान झाले तर आपण 100% बरोबर किती हे काढलं असतं. आपल्याला विचारले विजयीला किती. इथं काय करणार आहे आपण? आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मग काय होईल? x गुणिले 40 बरोबर 70 गुणिले 14,400. 70 गुणिले 14,400. तर हे 40 तिकडे जाऊन भागिले होतील. x इज इक्वल टू 70 गुणिले 14,400 भागिले हे 40. 0 0 गेले. 4 ने याला भाग जाणारच आहे. 4 त्रिक 12, राहिले 2, 4 7 24, 4 0 0, 4 0 0. x बरोबर काय आला? हे 2 शून्य आले. 7 सकून 42, हातचे आले 4, 7 त्रिक 21 आणि 4 25. म्हणजेच विजयी जो उमेदवार होता त्याला किती मतं मिळाली? 25,200 मतं मिळाली. साधा सोपा प्रश्न होता. फक्त त्रैराशिक आपल्याला एकदा मांडता आलं की ते उदाहरण सुटलं. या टाईपची कोणतीही उदाहरणं सोडवताना जर तुम्हाला अडचण आली, एखादं उदाहरण अडलं, ते त्रैराशिक मांडून कसं सोडवता येईल असं वाटलं,
तर नक्की कमेंटमध्ये विचारा. मी प्रत्येक कमेंटची दखल नक्की घेतो आणि तुम्हाला उत्तर सुद्धा देईल मी त्याचं. तर शेवट आणि तो आहे प्रश्न क्रमांक 31. 50चे 50% बरोबर किती? 50% ऑफ 50% काढायचे आहेत. पर्याय आहेत 25%, 1/4, 0.25 आणि चौथा पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर. हा प्रश्न तुमच्यासाठी खास ठेवलेला आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि कमेंटमध्ये उत्तर द्यायचंय. प्रश्न पाहायचा असेल स्क्रीनशॉट काढून घ्या आता एकदा आणि असेच आपल्या चॅनल सोबत राहा, कारण इथे आज आपण शेकडेवारी पाहिली. इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण नफा तोटा, सूट कमिशन, रिबेट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे सगळे घटक अत्यंत सोपे करून सांगणार आहोत. कोणतेही सूत्र पाठ करायला सांगणार नाहीये, कारण सूत्र म्हणजे हे तात्पुरतं नॉलेज राहतं. एकदा सूत्र विसरलं की आपली सर्व इमारत कोसळते. त्यामुळे त्यातलं बेसिक जर आपण समजून घेतलं तर आयुष्यात कधीही उदाहरण समोर आलं तरी देखील ते सोडवता येतं. त्यामुळे फार सूत्रांच्या मागे पळायचं नाहीये, शॉर्टकट्सच्या मागे पळायचं नाहीये. त्यातलं बेसिक समजून घ्यायचंय. बेसिक समजलं तर ते सोप्या पद्धतीने स्वतःलाही सोडवता येतं आणि इतरांना देखील सांगता येतं. धन्यवाद. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा. भेटत राहू, छान अभ्यास करत राहा. धन्यवाद.